नमस्कार मित्रांनो, ही बघा शेवगं छाटून घेतलं. आता म्हणलं त्याला खत टाकून घ्यावं. त्याच्या बुडक्यात आता रिंग घेतोय. हे बघा हे रिंग घेऊन खत टाकून घ्यायचंय. कारण खत टाकल्याशिवाय शेवगं काय उचलणार नाहीत. शेवगं उचलत्याला म्हणजे फुटवा चांगला होईल. वडाव खोऱ्यानं फुटवा चांगला झाला की पुन्हा शेंगा लागतेल्या. शेंगा लागल्यावर पुन्हा पाणी द्यायचं. पाणी दिलं की शेंगा जरा वाढते त्या. आणि ही बघा आम्ही पट्टा पद्धतीनं अशी शेवग्याची लागण केली. आणि पाणी द्यायला सोपं. एकदा पाणी दिलं की पाणी जास्त लागत नाही उन्हाळ्याचं. आणि ती नेहमी बांधावर झाडं असावी ती शेतीच्या. ती ट्रॅक्टरला नडत नाही, ती कशाला नडत नाही. ते आपलं बेजवाय सोपं. ते बघा आता एक खत टाकून घेतो. बघ ते मोजवून घ्या म्हणजे मला. हे असं मोजवून घ्या व्यवस्थित. हे असं घ्या मोजवून. हे बघा हे असं घ्या. मित्रांनो, काही झाडाची आम्ही उंची काय एवढी ठेवली तर याचा फुटवा केला की गोल फुटी फुटते ते आणि झाड उंच वाढत नाही. आणि शेंगा काढाय हाताला येते त्या. आणि उंच वाढलं की मग ते फांदे मोडते ते आपण शकाऱ्यानं काढायला गेलं की. म्हणून एवढंच झाड उंचीला ठेवायचं. कमीत कमीत बघा असं शेंगा काढता येते. म्हणून आम्ही छटून घेतलं. आणि खायला बी शेंग चांगले ह्या शेवग्याची. चविष्ट शेंग आहे. आम्ही खातो, पाहुण्या रावळ्याला देतो आणि मार्केटला बी नेतो बघा. त्यामुळे ह्या शेवग्याला जास्त मागणी आहे. देशी शेवग्याची शेंग देशीच आहे बघा. हे गावरान शेंग आहे. मग काय हा झालंय का आता हे उन्हाच्या आधी बघा हे काम केलं मित्रांनो आम्ही. लय ऊन आहे आहो. त्यामुळं म्हणलं सकाळी सकाळी काम करून घेऊ, उन्हात नको काम करा. झालं की आता झालंच. आता ही हो का ही एवढं शेवगं सगळं आम्ही बांधावर लावून घेतलं. सगळं छाटून खत टाकून घेतले. आता आज पाणी देऊन ठेवायचं 5 वाजता. म्हणजे ह्याचं काम झालं बघा. धन्यवाद.